तर मूल जर बेशिस्त वागत असेल तर त्याला शिक्षा नाही करायची, त्या गोष्टी केल्यानंतरचा होणारा परिणाम त्याला दाखवायचा आहे. कसं? तर गृहपाठ नाही केला तर तुला खेळायला कमी मिळेल, टीव्हीचा टाइम आणखीन थोडा कमी होईल. हा झाला परिणाम. म्हणजे गृहपाठ न करण्याचा हा त्याचा परिणाम त्याला दाखवून द्यायचा. अशाने त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होईल आणि शिस्त सुद्धा लागेल. चौथी टीप म्हणजे नियमांमध्ये सातत्य ठेवा. कधीतरी नियम पाळून नंतर सोडून दिला तर मुलाच्या डोक्यात त्याचा गोंधळ निर्माण होतो. त्या विशिष्ट गोष्टीबद्दलचे नियम घरामध्ये कायम एकसारखे ठेवा. त्याच्या डोक्यात गोंधळ माजवू नका. मुलांना जर त्या गोष्टीची एक ठराविक चौकट दिली तर त्यांना तिथे सुरक्षित आणि आनंदी सुद्धा वाटतं आणि त्यांना ती गोष्ट करायला मग फार स्ट्रेस सुद्धा येत नाही. पाचवी टीप आहे सकारात्मक बळकटी.